पेहाळी तालुका जत जिल्हा सांगली येथील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीमध्ये दत्त पॅनलचे उमेदवार श्री शिवाजी मारुती शिंदे हे बिनविरोध निवडून आले। अनेक कार्यकर्त्यांनी केला मोठा जल्लोष। तिप्याळी तालुका जत जिल्हा सांगली येथील ग्रामपंचायतीवरती पॅनल प्रमुख व माजी सरपंच माननीय प्रतापराव शिंदे सर यांची सत्ता पुन्हा आलेली आहे। श्री राजाराम शिंदे हे विद्यमान सरपंच आहेत। विष्णू ज्वेलर्सचे मालक श्री मारुती शिंदे यांचे भाऊ श्री शिवाजी शिंदे हे सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत। श्री दत्त पॅनलने ही निवडणूक जिंकली। निवडणूक पार पाडण्यासाठी सरपंच माननीय राजाराम शिंदे, माजी सरपंच शहाजी शिंदे, माजी सरपंच अण्णाप्पा मोठे, माजी सरपंच संभाजी शिंदे, माजी सरपंच भगवान शिवशरण, संजय शिंदे, चेअरमन नंदकुमार सूर्यवंशी, राहुल शेठ, आनंदराव शिंदे, उपसरपंच शरद शिंदे, बागायतदार मुन्ना घोरपडे, विनोद शेठ, सचिन शिंदे, मोहन शिंदे, संतोष वनकट्टे, संतोष शिवशरण, प्रकाश चव्हाण इत्यादी अनेक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले। सर्व कार्यकर्त्यांचे तसेच सर्व मतदारांचे मनापासून आभार यावेळी मानण्यात आले। यानंतर प्रचंड मिरवणूक अशी जत शहरामध्ये काढण्यात आली। त्यानंतर शिवाजी पेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून ढोल ताशाच्या गजराने या मिरवणुकीची सुरुवात झाली। जतमधील बाजारपेठेतून ही जंगी सुरुवात होऊन तिप्याळी येथे श्री बाळूमामा मंदिर, हनुमान मंदिर व ग्रामपंचायत ऑफिससमोर या मिरवणुकीची सांगता या ठिकाणी खास करून या ठिकाणी झाली। जत येथील विष्णू ज्वेलर्सचे मालक श्री मारुती शिंदे यांचे श्री शिवाजी शिंदे हे भाऊ आहेत, ते सदस्य म्हणून निवडून आलेत। या निवडीमुळे मात्र संपूर्ण तिप्याळीसह जत शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे। पॅनलमध्ये असणारे बहुतांश सरपंच आहेत, शुद्ध नागरिक आहेत, त्याच्यामध्ये समजदार नागरिक या ठिकाणी या पॅनलमध्ये आहेत आणि समजदार पॅनल असल्यामुळे हे पॅनल अतिशय स्ट्रॉंग आणि चांगल्या पद्धतीचं आहे। ह्या पॅनलच्या वतीने अतिशय विकासाची चांगली कामं जी असतील ती कामं नेहमी हे पॅनल करण्यामध्ये अग्रभागी असतं आणि या पॅनलच्या वतीनं ही पोटनिवडणूक बिनविरोध झालीच आहे, परंतु येणाऱ्या सगळ्या कोणत्याही पोटनिवडणूक असतील किंवा निवडणूक असतील ह्या निवडण्यामध्ये या पॅनलला कसलाही धोका नाही, कसलाही या ठिकाणी अडचण नाही। सुद्धा हे पॅनल मोठ्या मताधिक्याने आपल्याला या ठिकाणी पार पडेल एवढा ठाम विश्वास या ठिकाणी। आणखी एक शब्द या ठिकाणी पॅनलच्या वतीनं आम्ही सरपंच संजय शिंदे, नंदू सूर्यवंशी या सगळ्यांनी आम्ही या ठिकाणी बाळूमाच्या मंदिरामध्ये एक शब्द दिला होता। बाळूमाची पुजारी या ठिकाणी तानाजी नाही बाहेर गेले, त्याचे या ठिकाणी आबाबा या ठिकाणी आहेत उपस्थित। या बाळूमाचा या ठिकाणी महिमा फार मोठा आहे, तर बाळूमाच्या मंदिरामध्ये आम्ही एक शब्द दिला होता आणि तो शब्द आम्ही या ठिकाणी आज पार पाडतोय। तो म्हणजे या ठिकाणी फरशी घालायचं आम्ही या ठिकाणी आश्वासन दिलं होतं आणि ते आश्वासन आम्ही विष्णू ज्वेलर्स यांच्या वतीनं हे देवाला देणगी म्हणून या ठिकाणी विष्णू ज्वेलर्सच्या वतीनं या ठिकाणी विष्णू ज्वेलर्सचे मारुती विष्णू शिंदे यांनी मोठ्या मनानं या ठिकाणी ही निवडणूक होण्याच्या कामी मदत केली आहे आणि त्यांनी अग्रभागी होऊन या ठिकाणी हा निवडणुकीचा कार्यक्रम आपण सगळ्यांनी खेळ मिळणं, कुणालाही भांडण तंटा वाद न करता ही आपली पोटनिवडणूक शांततेने पार पडली आहे आणि या ठिकाणी ऍक्च्युली 15 तारखेला पोटनिवडणूक पार पडली, परंतु नियमानुसार 17 आज 29 तारीख आहे, निकाल सगळा घोषित झालेला आहे आणि आपला निकाल त्याच वेळी घोषित झालेला आहे। परंतु आज निवडणूक आयोगाने आपल्याला पत्र पण दिलं आहे की या ठिकाणी आमचा शिवाजी विष्णू शिंदे बिनविरोध निवडून आले। आता पुढची प्रक्रिया जी आहे उपसरपंच वगैरे आहे जे आहे ते राजाराम सरपंच प्रभाकर शिंदे असतील, ते जे पुढची प्रक्रिया जी आहे उपसरपंच वगैरे हा उपसरपंचाचा कालावधी संपल्यानंतर जेव्हा केव्हा होईल तेव्हा त्यांना आपल्याला संधी द्यायला लगेच काय आपण उपसरपंच निवड करणार नाही, परंतु जेव्हा आपल्याला त्यांचा कालावधी संपेल तेव्हा
press the bell icon on the YouTube app and never miss another update.